तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही नदीमध्ये फिशिंग करण्यासाठी आलेलो आहे आणि आमचे मित्र थोडे पुढे गेलेले आहेत। ते तिकडे आता जाळी सोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मला थोडा उशीर झाला, त्यामुळे मी थोडासा मागून आता निघालेलो आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कशी फिशिंग होते आमची तर आपण आता पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता ऊनही खूप झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे आता मासे पकडण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा। सोडायचं आहे आणि इथून आम्ही सुरुवात केलेली आहे जाळं सोडण्यासाठी। तर असं इथून पुढे गोल राऊंड मारीत पुढे जाळं सोडायचं आहे। तर आता येथून आम्ही 2 जाळे सोडायला सुरुवात केलेली आहे। तर इकडून एक सोडलेलं आहे आणि इकडच्या बाजूने पण एक जाळ असं सोडलेलं आहे। तसं मित्रांनो, येथे बरंच खोल पाणी आहे आणि आमचं जाळ हे 3 ते 3.5 फूट आहे। तर जाळं सोडून झालेलं आहे आणि जाळं सोडून झाल्यानंतर आपल्याला ह्या जाळ्याच्या मध्यभागी आपण पाणी वाजून घेणार, आपल्याला वाजवून घ्यायचं आहे। तर असंच पुढे पुढे आपल्याला पाणी वाजवीत जायचं आहे। तर निम्म्यापर्यंत आपण पाणी वाजवीत आलेलो आहे आणि आपण तिथून जाळं सुरुवात केली, तिथपर्यंत आपल्याला पाणी वाजवीत जायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, आमचं जाळं हे इकडून सोडलेलं होतं आणि आता काढायला पण तिकडंच जायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आमचं हे जाळं आता सोडून झालेलं आहे आणि सोडून झाल्यानंतर मग आम्ही अशा प्रकारे हे पाणी वाजवतो। मित्रांनो, तसे आम्ही जाळे जास्त वेळ हे पाण्यामध्ये ठेवत नसतो। तर सोडून झाल्यानंतर असं पाणी वाजवतो आणि पाणी वाजवून झाल्यानंतर मग लगेच काढायला सुरुवात करतो। तर या जाळ्याला पण आपण आता पाहणार आहोत किती मासे सापडतात ते। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा। आमची आज अशी भन्नाट फिशिंग होणार आहे। तर चला, आपण आता लगेच जाळी काढायला सुरुवात करू। तर पाणी वाजून आपण 4-5 मिनटं तसंच ठेवलेलं होतं आणि आता आपण जाळं काढायला सुरुवात केलेली आहे। तर पाहू आपण आता किती जिलापी मासे लागलेत ते। तर इथे आपल्याला कडेच्या तोंडावरती एक जिलापी लागलेली आहे, बारीक साईजची आहे। तर इथे दुसरी पुढे जवळच पुढे एक आपल्याला दुसरी जिलापी लागलेली आहे आणि आज जरा बारीक साईजची जिलापी लागत आहे। तर मित्रांनो, आमचं हे जाळं 3.5 बुटे आहे। तर 3.5 बुटीला बघू शकता अशा प्रकारे जिलाप्या लागत आहेत। थोडंसं पुढं आल्यावरती येते आम्हाला ढोकर मासा भेटलाय। मित्रांनो, या ढोकर माशाला तुमच्याकडे कोणता मासा म्हणतात नक्की सांगा आम्हाला पण। तर पहा, अशा प्रकारे हा ढोकर मासा असतो मित्रांनो।
पाहू शकता ही थोडी मोठ्या साईजची चिलापी आहे. तर अजून थोडं पुढं आल्यावरती इथे सुद्धा एक चिलापी आहे. तर आज बऱ्याच चिलाप्या पडलेल्या आहेत जाळ्याला. सर्व बारीक साईजच्या चिलाप्या आहेत. जाळच बारीक घराचं असल्यामुळे बारीकच चिलापी पडत आहे. तर थोडंसं पुढे आपण दुसरं जाळं सोडलेलं आहे आणि ती आता काढायला सुरुवात केलेली आहे. इथेच आपल्याला जवळच पहिल्या तोंडावरतीच एक मासा लागलेला आहे. तर पाहू आपण तो कोणता मासा आहे. तर हा सुद्धा चिलापी मासाच आहे आणि पहिल्याच तोंडावरती आपल्याला लागलेला आहे आणि थोडा मोठ्या साईजचा आहे. तर ही थोडी लहान आहे. तर मित्रांनो, आता दुसरं जाळं सोडल्यानंतर आम्हाला सुद्धा बरेच मासे असे भेटत आहेत. तर इथे आम्हाला आता महाशीर मासा जाळ्यामध्ये भेटलेला आहे. तर बघू शकता थोडा लहान साईजचाच महाशीर मासा भेटलेला आहे. मित्रांनो, आमचं हे जाळंच 3.5 बोटी आहे, त्यामुळे थोडे लहान साईजचेच मासे असे भेटतात. पहिल्यांदाच आम्हाला महाशीर मासा भेटला आहे. तर मित्रांनो, आम्ही दुसऱ्यांदा जाळं सोडल्यानंतर सुद्धा बरेच असे चिलापी मासे आम्हाला भेटलेत. तर अजून जाळं काढायचं बाकी राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही मासे पकडत असतो. तर एकाच ठिकाणी बघू शकता मित्रांनो 2 मासे भेटलेले आहेत. तर इथेच दुसरा सुद्धा मासा आहे. पाहू शकता थोडा मोठ्या साईजचा आहे. तर मित्रांनो, तसे या जाळ्याला बऱ्यापैकी मासे लागलेले आहेत. तर पहा, येथे पण चिलापीस आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या जाळ्याला आम्हाला चांगलेच चिलापी मासे सापडत आहेत. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता फिशिंग करून आलेलो आहे.
तर आज बऱ्यापैकी अशा आम्हाला चिलापी मासे भेटलेले आहेत आणि आम्ही आता कडेला आलेलो आहे फिशिंग करून. तर आपण आता पाहू सगळे मासे किती भेटले ते. तर आता आमचे मित्र पण आलेले आहेत आणि मी थोडा पुढं आलो होतो. तर आमचे मित्र आता मागून आलेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत किती मासे भेटलेले आहेत आज आम्हाला सगळे ते. तर आमचे आता मासे पकडून झालेले आहे. आम्ही आता कडेला आलो आहे. तर पाहू आज आम्ही किती चिलापी मासे पकडले ते. तर तसे भरपूर चिलापी मासे पकडलेले आहेत. 2 गांजव्यांमध्ये आहे. तर आता हे सगळे मासे आम्ही एका टोकरीमध्ये ओतणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही चिलापी मासे आणि महाशीर मासे पकडलेले आहेत. तर बरेच आज आम्हाला चिलापी मासे आणि महाशीर मासे भेटलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मासे पकडणे किंवा माशांचे जाळे कसे बनवायचे तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा आमचा फक्त तडका मराठी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.